मुंबई 100% युती करू, MMR भागामध्ये काही ठिकाणी युती करू, जिथे फायद्याचं असेल तिथे युती करू. नागपुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शनिवार वाड्यातील नमाज पठण वादामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची उडी. पुण्यात शिवसैनिकांकडून शनिवार वाड्यात स्वच्छता. वसंत मोरे, संजय मोरेंच्या माध्यमातून साफसफाई. राजेंद्र फाळकेंच्या निवासस्थानी राम शिंदे राजकीय विरोधक एकत्र आल्यानं चर्चेला उधाण. महायुतीचा जर धर्म निभवायचा असेल तर एकमेकांनी 2 पावलं मागे सरकायला हवं, अन्यथा एकला चलोरेची भूमिका असेल. गोगावलेंची आगामी निवडणुकीवर प्रतिक्रिया. साताऱ्यात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना नगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार, तर दोनही पक्ष आता एकत्र मैदानात उतरणार. साताऱ्याच्या शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत निर्णय. चाळीसगाव राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार राजीव देशमुख यांचा शोक संदेश कार्यक्रम. कार्यक्रमादरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर. छगन भुजबळांनी स्वतःचे मंत्रिपद बहाल करावे. मनसे नेते प्रकाश महाजनांचा भुजबळांना सल्ला. भुजबळ बीडमध्ये भांडणं लावायला आलेले का, प्रकाश महाजनांचा सल्ला. जळगावच्या पाचोऱ्यात भाजप कार्यालयाचं उद्घाटन. भाजपच्या नव्या कार्यालयाचं गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन. भाजप खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापौर पदाचा गैरफायदा घेतला. रवींद्र धंगेकरांकडून आरोप करत व्हिडिओ शेअर. बीडमध्ये जय भगवान महासंघ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार. महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा मोठा दावा. मुंडे भावंडांना मिळणार मराठवाड्यातून आव्हान. पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांची फेसबुक पोस्ट. गोपीनाथ मुंडेंचा वारसा फक्त आणि फक्त माझी पंकुताई. गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार पंकजा मुंडेच. प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो हटवलाय. सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट. धंगेकरांच्या ट्विटरचा फोटो. जालन्यात महाविकास आघाडीला धक्का. महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. शरद पवारांच्या खेळीमुळे मराठ्यांचं आरक्षण गेलं. ओबीसींचं आरक्षण गेल्याचं पाप आघाडी सरकारचं आहे. भाजपनं सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवलं. आमदार बबनराव लोणीकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल. 2029 पर्यंत मीच महाराष्ट्राचा सीएम, हेच कार्यक्षेत्र. दिल्ली अजून दूर. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. एका मतदाराचं नाव हटवण्यासाठी मोजले 80 रुपये. राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांबाबत एसआयटीचा मोठा खुलासा. 10 दिवसात मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर दौऱ्यावर. ऑपरेशन लोटसच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा. देवाभाऊमुळे आज 2 भाऊ एकत्र येत आहेत. बाळासाहेबही आज फडणवीसांना आशीर्वाद देत असतील. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार. सायंकाळी खरं तर 7 वाजता बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान शिखर या परिषदेला व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार. मलेशियन पंतप्रधानांकडून मोदींच्या निर्णयाचा सन्मान. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी नोकरी. जीविका दीदींना 30,000 रुपयांचं वेतन. तेजस्वी यादव यांनी केली 3 मोठ्या घोषणा. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून पाठिंबा. काँग्रेस आणि जेडीयू यांच्यातील मतभेद दूर. अशोक गेहलोत यांची लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत चर्चा. शेतकऱ्यांसाठी निधी नाही पण सत्ताधारी आमदारांसाठी तिजोरी खुली. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. 1 नोव्हेंबरपासून खातेधारकांना बँक खात्यात 4 नॉमिनीज जोडता येतील. खाते नामांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी बँकेचा मोठा निर्णय. मालाडच्या मालवणी परिसरातून 2 अल्पवयीन बहिणी बेपत्ता झाल्याची घटना. पोलिसांकडून या दोघींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. धाराशिवमध्ये ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रॅली. धाराशिव परिसरातील सर्व गुळ पावडर कारखान्यांना निवेदन. तर FRP नुसार 3,550 रुपये भाव देण्याची शेतकरी आणि संघटनेची मागणी. सरकारनं जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. हमी भावाच्या तुलनेत त्यांची आर्थिक लूट सुरू. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निराशा.
छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात आंबेडकरी संघटनांची जोरदार निदर्शनं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी. शैक्षणिक कर्ज घेण्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल. 11,800 कोटींचे थकबाकीदार विद्यार्थी. गुंड निलेश घायवळला मोठा दणका. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी. लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार. ई-केवायसीला लागणार ब्रेक. मुंबई देशाची जलसमृद्ध राजधानी बनणार. वांद्रे येथे 140 एकर जमिनीवर म्हाडाचा मेगा प्रकल्पाला वांद्रे खाडी असणार. इंदापूरमधील भिगवणच्या मासळी बाजारात 25 किलोचा कटला मासा आढळला. 180 रुपये प्रति किलो प्रमाणे कटला मासाला दर आहे, तर मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण. सुवर्णाची झळाळी. शिर्डी साई मंदिरात उत्साहात दिवाळी. 2,50,00,000 रत्नजडित दागिन्यांची आरास. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता बिघडली. PM 2.5 घटक वाढल्यास वृद्ध तसेच श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांसाठी ते घातक ठरू शकते. मुंबईत मेट्रोनं प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मोठा दिलासा. दिव्यांगांना सवलतीच्या दरात सुविधा मिळणार. ॲक्वा लाईन मेट्रोनं प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांना दिलासा. तर सरकारचे मेट्रो प्रशासनाला निर्देश. प्रवाशांसाठी मोठी खुशखबर. कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त 45 मिनिटात. मुंबई मेट्रो लाईन 12 ऑरेंज लाईन म्हणून ओळखली जाणार. बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक 1864 शनिवारी सेवा निवृत्त होणार. समारंभपूर्वक खरं तर निरोप देण्यात आला. सणासुदीत देशभरात दररोज 1 लाखावर वाहनांची विक्री. जीएसटी कमी केल्यानं वाहनांच्या खरेदीत वाढ. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता होणार सुपर हायवे. 2030 पर्यंत 10 लेन महामार्गाचा मेगा प्लॅन तयार. मुंबईतील अनेक भागात पाणी टंचाई. ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाई जाणवत असल्यानं नागरिक त्रस्त. काशीमिरा परिसरातील ग्रीन व्हिलेज संकुलातील इमारतीत गॅस गळतीमुळे भीषण स्फोट. या स्फोटात एक तरुणी जखमी. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू. दादर कबूतरखाना बंदी विरोधात जैन मुनी आझाद मैदानात 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार. ऑक्टोबर हीटमध्ये बेस्ट एसी बसेस सुपर हीट 20 दिवसात 25 कोटी रुपयांचा महसूल कमावलाय. मुंबईची लोकल धावणार सुसाट. कर्जत यार्डचा चेहरा मोहरा बदलणार. प्रवासात 10 मिनिटांची बचत होणार. मुंबईत पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. राज्यात 3 ते 4 दिवस हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज. काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. अमेझॉनमधील 5 लाख नोकऱ्या जाणार. माणसांची जागा येणार. रोबोट महत्वाची माहिती आली. अमरावतीमधील स्वच्छतागृह अद्याप वापरासाठीच सुरूच झालेली नाहीये, त्यामुळे नागरिक अडचणीत. परभणीमधील अपना कॉर्नर परिसरात घडीचं साम्राज्य पाहायला मिळते. व्यापारी आणि नागरिक त्रस्त. जळगाव पोलीस मुख्यालयात सुफी गायनाचा कार्यक्रम. पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमात उधळल्या नोटा. संशयितांना नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल. भाऊबीजेच्या दिवशी सोन्यानं मारली पलटी. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,25,890 रुपयांवर, तर 1,25,080 रुपये सध्या सोन्याचा भाव. सेन्सेक्स 750 अंकांनी वाढून 85,200च्या पातळीवर. निफ्टीही उच्चांकांच्या जवळ पोहोचलाय. 220 अंकांनी वाढून 26,090 वर पोहोचलाय. दोनही भाऊ घरी आले हीच मोठी दिवाळी. दोनही भाऊ एकत्र घरी आले हेच दिवाळीचं मोठं गिफ्ट. अनौपचारिक गप्पांमध्ये जयवंती देशपांडे यांनी व्यक्त केली भावना. अमरावतीत भाऊबीज निमित्त लाडकी बहिणीला ई-रिक्षा भेट. आमदार रवी राणा यांच्या हस्ते रिक्षा वाटप. मंत्री भरत गोगावलेंची मतदारसंघातील आदिवासी भगिनींनी सोबत साजरी केली भाऊबीज. भगिनींना भेट म्हणून मंत्री महोदयांनी दिला गावच्या विकासाचा शब्द. भाजपाचे आमदार विक्रांत पाटील यांची बहीण स्नेहल पाटील ढमाले यांच्यासोबत पनवेलमध्ये भाऊबीज. बुलढाण्यातील चिखली येथील आमदार श्वेता महाले यांनी साजरी केली भाऊबीज. सामान्य नागरिकांना ओवाळून श्वेता महाले यांची भाऊबीज साजरी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची इंदापुरात भाऊबीज साजरी. बहिणींना भेटवस्तू देऊन सणाचा आनंद द्विगुणित.
पारंपरिक आणि भावनिक वातावरणात भाऊबीज. माणिकराव कोकाटे यांची भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी. सोमठाणे या मूळगावी 27 बहिणींनी घरी येऊन दिलं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचं औक्षण. दिवाळीमध्ये मंदिराभोवती मेंढ्या पळविण्याची पारंपरिक परंपरा उत्साहात पार. साताऱ्यातील पुकळेवाडी गावात मोठ्या संख्येनं मेंढरांच्या कळपाचा यात सहभाग. एक दिवा शहीदांसाठी, एक दिवा बळीराजासाठी. साताऱ्यातील राजाचे कुर्ले गावात दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं कृतज्ञतेचा उपक्रम. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खुलताबादमधील वेरूळची लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी. साताऱ्यातील सूर्यरत्न युथ फाउंडेशन तर्फे दिवाळी विचारांची आणि बाल मावळे घडवणारी कार्यक्रमाचं आयोजन. यावेळी एक पणती सावित्रीमाई जर्नी असा सामाजिक संदेश घेऊन दीपोत्सव साजरा. अभिनेता संदीप पाठक यांनी मित्रांसोबत केली दिवाळी साजरी. बीडच्या माजल गावात वर्गमित्रांसोबत दिवाळी साजरी. दिवाळी निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील राजा बाजार परिसरात रेडे आणि म्हशींची सगर आयोजित. गवळी समाज बांधवांकडून म्हशींबाबत कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सोहळ्याला 110 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मालेगावमध्ये भाऊबीजेच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचं आयोजन. वर्षभर रेड्याला खाऊ घातल्यानंतर त्याची किती ताकद आहे हे आज मावण्यासाठी खरं तर गवळी समाजाकडून ही परंपरा पाळली जाते. बुलढाण्याच्या चिखलीतील 90% दिव्यांग असणाऱ्या रवींद्र इंगळे यांनी दिला आत्मनिर्भर भारतचा नारा. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या पणत्या, वातीसह विविध वस्तूंच्या विक्रीचा स्टॉल लावत केली जनजागृती. भाऊबीजेनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या सुषमा अंधारेंना फोनवरून भाऊबीजेच्या शुभेच्छा. बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या बहिणीसोबत दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन आपली भाऊबीज साजरी केली. बाळासाहेब थोरातांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या घरी जाऊन बहीण दुर्गा तांबेकडून ओवाळणी करून भाऊबीज साजरी. भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या घरी भाऊबीज. बहिणींना सक्षम बनवणं हीच खरी भाऊबीज. भागवत कराड यांच्या घरी आदर्शदायी भाऊबीज. रत्नागिरीच्या लांजा महिला आश्रमात आमदार किरण सामंत यांनी साजरी केली भाऊबीज. ओवाळणी वेळी फुटला बहिणींच्या भावनांचा बांध. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणींना समवेत केली भाऊबीज साजरी. माता भगिनींनी पंचारतीनं केले हसन मुश्रीफ यांचे औक्षण. मंत्री संजय शिरसाट यांची लाडक्या मुलीसोबत भाऊबीज. शिरसाटांनी लेकीला दिल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. मंत्री प्रताप सरनाईकांनी शरद पवारांची घेतली भेट. दिवाळी निमित्त भेट घेतल्याची सरनाईकांची प्रतिक्रिया. MCA संदर्भातही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. आमदार राजेश क्षीरसागरांची लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज. या सरकारनं बहिणीसोबतचं नातं आणखीन घट्ट केलंय, क्षीरसागर यांचं वक्तव्य. आपल्या बहिणीला संविधानाच्या प्रास्ताविकाची प्रतिमा देऊन अनोखी भाऊबीज भेट. बुलढाण्याच्या देऊळगाव तालुक्यातील 2 भावांनी दिली अनोखी भेट. चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांची भाऊबीज. प्रसाद लाड यांचं चित्रा वाघ यांच्याकडून औक्षण. भाईंदरमध्ये 7,000हून अधिक दिवे प्रज्वलित करून दिवाळी साजरी. दीपोत्सवातून खांद्यावर नांगर घेतलेल्या बळीराजाची प्रतिकृती साकारली. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत तब्बल 6 लाख कोटींची उलाढाल. बाजारात व्होकल फॉर लोकलचा आवाज. दिवाळी निमित्त चंद्रपूर जिल्ह्यात सायबर सुरक्षा संदर्भात जनजागृती. चंद्रपूर बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात सायबर जनजागृती उपक्रम. कोल्हापुरात दिवाळी पाडव्यानिमित्त शेतकऱ्याची शानदार शक्कल. गोठ्याला मंगल कार्यालयाप्रमाणे सजवले. येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फेटा बांधून त्याचं स्वागत केलं. मुंबईत धुक्याची चादर. फटाक्यांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित. ऐरोली ब्रिजवर भीषण अपघात. बस आणि टेम्पोमध्ये धडक. अपघातात 7 जण गंभीर जखमी.
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी. आठवड्यातून 4 दिवस सुरू असलेली मुंबई जळगाव विमान सेवा आता दररोज सुरू. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत अघोरी प्रकार केल्याची घटना. 10 तरुणांनी मध्यरात्री केली गावात अघोरी पूजा. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धुळ्यात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असल्याची माहिती. भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार. पिसाळलेल्या बैलानं घेतला एकाचा बळी. रायगडच्या कर्जतमधील घटना. प्रशासनानं पिसाळलेल्या बैलाला पकडावं, स्थानिकांची मागणी. अकोला रेल्वे स्थानकाजवळ युवकाकडून चहाच्या दुकानात तोडफोड. पैसे मागितल्याच्या रागानं तोडफोड. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपीचा तपास सुरू. वाशिमच्या गोडाऊनमधील 40 क्विंटल सोयाबीनच्या गोणींना आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान. भंडाऱ्याच्या बेला आणि परिसरातील 150हून अधिक युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. तर प्रवेश सोहळ्याला शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकर, वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. लोकपाल कार्यालयाकडून गाड्या खरेदीसाठी निविदा जारी. लक्झरी गाड्यांसाठी निविदा काढल्यानं मोठा वाद. जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे, विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून नाराजी. एआयच्या गैरवापराला लगाम घालण्यासाठी सरकार कठोर नियमावली आणण्याच्या तयारीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डीपफेकसह एआय निर्मित सामग्रीला खरं तर लेब लावणं बंधनकारक. जगातील सर्वात प्रदूषित प्रमुख शहर ठरलं दिल्ली. वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर. धुरानं सूर्यही झाकला गेलाय. केरळच्या गुरुवायूर मंदिरातून लाखोंचे सोने चांदी गायब. 25 कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही. फटाक्यावर स्टीलचा ग्लास. मोठा स्फोट अन संपूर्ण शरीरात खरं तर घुसले तुकडे. उत्तर प्रदेशातील नोएडात तरुणाचा दुर्दैवी अंत. दिल्लीतील रोहिणी परिसरात 4 गुंडांचा एन्काउंटर. दिल्ली पोलिसांसह बिहार पोलिसांची कामगिरी. गुंड बिहारच्या सिग्मा गँगशी संबंधित असल्याची माहिती. दिल्लीच्या हवेची अजूनही खराब श्रेणीत नोंद. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 350. बर्फवृष्टीमुळे केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामासाठी बंद. तर मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यावेळी उपस्थित. मंदिरातील मूर्ती उखीमठसाठी ओंकारेश्वर मंदिराकडे रवाना. उज्जैनच्या महाकालची आरती. आरतीला मोठ्या प्रमाणात भाविकांची हजेरी. छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना 6 महिने केली बचत. स्कूटरसाठी जमवले पैसे. स्कूटर खरेदीसाठी नाण्यांचं पोतं घेऊन शोरूममध्ये 2 तास पैशांची मोजणी. व्हिडिओ व्हायरल. S-400 सिस्टमसाठी रशियासोबत करार. हवाई संरक्षण यंत्रणेसाठी 10,000 कोटींचा करार. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलं होतं S-400. राष्ट्रवादी साखर कारखान्यांविरोधात शेतकऱ्यांची रॅली. उसाला प्रतिदिन FRP नुसार 3,550 दर देण्याची मागणी. मागणीसाठी शेतकरी आक्रमक. कुडाळमधील नेरूर पंचक्रोशीत बैल सजावट स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक रुपेश पावसकर यांच्या हस्ते. प्रेक्षकांनीही मोठ्या उत्साहानं सोहळ्याचा आनंद लुटला. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. साताऱ्याच्या कराड तालुक्यात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळी पाऊस. भात शेती पाण्यात गेल्यानं कोकणातील शेतकरी हवालदिल. अकोल्यातील सालासार बालाजी मंदिरात चोरी. चोरट्यांनी दानपेटीमधील 40,000 रुपये चोरल्याची घटना उघडकीस. नाशिकच्या पंचवटी पोलिसांना फरार आरोपीला पकडण्यात यश. आरोपी 4 ऑक्टोबरपासून होता फरार. पुढील तपास पंचवटी पोलिसांकडून सुरू. जालन्यामध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात वाद. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलीस ठाण्यात या घटनेचा अद्याप गुन्हा दाखल नाही. परभणीमधील रोहिला पिंपरीत 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी. पोलिसांच्या तत्परतेनं मोठा अनर्थ टळलाय. 3 आरोपी ताब्यात तर अनेक जणांवर गुन्हा दाखल. नगर खून प्रकरणातील संशयित ओम जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात. गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलाय. अवैधपणे गडचिरोलीमध्ये गोवंशाची अवैधपणे कत्तल खाण्यासाठी तस्करी. तर पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यामुळे हजारो गोवंशीय जनावरांचा बळी.
क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानं केलं मॉडेल माहिका शर्मा सोबतचं नातं अधिकृत. सोशल मीडियावर शेअर केले रोमॅन्टिक फोटो. फॅन्सनी कमेंट्स करत केला शुभेच्छांचा वर्षाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.